होण्याचं मुख्य कारण की आगामी होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या, त्याच्यावरती आपण या ठिकाणी विस्तृतपणे चर्चा होणे गरजेचं आहे की गेल्या 1.5 महिन्यात आपली एकही बैठक झालेली नाहीये। ज्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या पडद्यामागे चालू आहेत। कार्यकर्त्यांमध्ये कुठेही संभ्रम नसावा, कार्यकर्त्यांनाही काही काय सुरू आहे याची माहिती असावी, त्यांनाही कळावं की नक्की तालुक्यामध्ये कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे, आपली भूमिका काय असणार आहे। आणि आपली भूमिका म्हणजे आम्ही नाही ठरवणार, तर ती भूमिका आपल्याला सर्वांना ठरवायची। त्याकरता आजची ही बैठक आहे, कारण निवडणुका ह्या कधी लागतील। आपण ऐकतोय की मागील आठवड्यापासून की आज लागेल, उद्या लागेल। पत्रकार परिषद या ठिकाणी निवडणूक आयोग कधी घेतोय याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे की जेणेकरून निवडणुका लवकर लागतील आणि लवकर काहीतरी समजेल आणि आपण सर्व कामाला लागू, अशा प्रकारची आपली सर्वांची मानसिकता आहे। आणि या मानसिकतेतून आपल्याला आपलं काम करताना आपल्याला आपले वरिष्ठ काय निर्णय देतात याच्याकडे देखील आपलं लक्ष लागून राहिलेलं आहे। खरं तर आजची बैठक लावण्याचं कारण एकच की भारतीय जनता पार्टीची जी सध्याची स्थिती आहे आणि त्या स्थितीनुसार आपल्याला या ठिकाणी सर्वांची मानसिकता आहे की आपण लढलंच पाहिजे, कारण आज आपली ताकद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आहे। 5 वर्षापूर्वीची ताकद आणि आताची ताकद गैरच आहे, याच्यात खूप फरक आहे। तुलनेने आम्ही तेव्हा कमी होतो, जागा मागतानाच देखील कमी पडलो, लढलो नाही। परंतु आताची परिस्थिती तशी नाहीये। आता कुठेतरी कोणीतरी हाकलून द्यायचं आणि आम्ही त्याच्यासोबत जायचं असं बिलकुल होणार नाही, या ठिकाणी मी तुम्हाला आश्वस्त करतो। आपल्याला या ठिकाणी लढायचे, जिंकायचे। मग आपण कशा पद्धतीने लढणार, आपण आपल्या वरिष्ठांना आम्ही काय कळवलंय ते मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगतो। याच्यापूर्वी देखील आम्ही चर्चा केलेली आहे की तालुक्यामध्ये 2 मंडल आहेत, एक खालापूर पूर्व आणि खालापूर पश्चिम, जो हा तालुका 2 विधानसभेमध्ये या ठिकाणी विभागला गेलेला आहे। त्याच्यामुळे विचार करताना तालुका म्हणून विचार व्हायला पाहिजे एक तर, परंतु जागा वाटपामध्ये केवळ खालापूर मंडल म्हणूनच विचार आमचा व्हायला पाहिजे। आणि जी युती कराल ती एकच युती पूर्ण तालुक्यात पाहिजे। त्याचं कारण सांगतो की भौगोलिकदृष्ट्या तालुका एक आहे, परंतु राजकीय दृष्ट्या तालुका वेगळा असताना 2 पंचायत समिती अशा आहेत की ज्या या तालुक्यात आहेत, परंतु जिल्हा परिषदा अर्ध्या डिवाइडेड। म्हणजे तिकडे जर एकाशी युती केली आणि इकडे एकाशी युती केली तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल की आम्ही नक्की करायचं काय। तिकडे आमचे आमदार सन्माननीय नेते महेश बालदी साहेब आहेत, त्यांनी जर एखाद्याशी युती केली आणि तिथे जिल्हा परिषद उमेदवार त्यांच्या पुरस्कृत असेल, त्यांच्या आदेशाने एखादा उमेदवार दिला त्यांनी, मग आणि इकडे युती वेगळी असेल, मग त्यांचा आदेश पाळायचा की त्यांच्या आदेशांचं उल्लंघन करायचं, हा कार्यकर्त्यांसमोर पडणारा एक पेच आहे। आणि या पेचातून आमची सुटका झाली पाहिजे। मग त्याकरता ही बैठक आहे की युती ही एक संध असावी तालुक्याची, परंतु जागा वाटपाचा फॉर्म्युला हा की फक्त 2 मंडल म्हणून करावा, कारण या मंडळामध्ये ताकद आहे। आज सन्माननीय आमचे विठ्ठल मोरे साहेब आहेत, यांनी या ठिकाणी सर्वात पहिले म्हणजे जे उमेदवार आज या ठिकाणी फिरतायत त्यांच्या आधीपासून मोरे साहेब कामाला लागलेले, त्याच्यामुळे मोरे साहेबांचा विचार हा जिल्हा परिषदेकरता पहिला व्हावा ही आमची मागणी आहे। जागा वाटप कोणाशी आपण चर्चा करू, मोरे साहेबांपासून सुरुवात करायची आपण, आणि नंतर मग काय असेल ते पुढे। आता वरिष्ठ याच्यामध्ये साहेब काय सांगतील आपल्याला, आपण त्या पद्धतीने जाऊ। परंतु आपला जो हे आहे की ही सीट आम्हाला पाहिजे। आता दुसरा विषय, आम्ही 3 दिवसापूर्वी सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार महेंद्र तोरवे साहेब यांच्यासोबत एक बैठक केली। तालुक्यातल्या आम्ही मोजक्याच लोकांना प्रमुख बोलवले होते, कारण ती 4 भिंतीवर चर्चा होती, परंतु ती आपण भाजपचे सर्व कार्यकर्ते, मला माहिती आहे पक्ष शिस्तीत आपण राहून काम करतो, त्याच्यामुळे आम्ही असं तुम्हाला गृहीत धरून चालणार नाही की आम्ही काहीतरी ठरवलं आणि तुम्ही ते मान्य कराल। जे त्या 4 भिंतीत ठरलंय ते तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून आजची ही बैठक आम्ही या ठिकाणी तातडीने बोलावलेली। त्या बैठकीमध्ये आम्ही सन्माननीय आमदारांकडे मागणी केली की या तालुक्यामध्ये तुम्ही आम्हाला काय देणार आम्हाला, कारण आम्ही 2 वेळेला तुमचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे। भाजपचा कार्यकर्ता कुठेही बोट दाखल तुम्ही आम्ही जागा ठेवलेली नाहीये की आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काहीतरी उलट काम केलं, खासदार केला आणि आमदार केला। आम्ही दोन्ही वेळेस प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, त्याच्यामुळे यावेळेस तुम्ही आमचा विचार करावा। तेव्हा आमदार महोदयांनी आम्हाला असं सांगितलं की तिकडूनचा तालुका महेश बालदी लढतील, इकडूनची आम्ही लढणार। म्हटलं हा फॉर्म्युला आम्हाला मान्य नाही, कारण आम्ही हे मंडळ वेगळं आहे, त्याच्यामुळे या मंडळामध्ये आम्ही आमची पार्टी काही कोणी ठेवणार नाही, आम्ही काही स्कोर करायचा नाही का, असा देखील आम्ही त्यांना प्रश्न विचारला। त्यावेळेस ते म्हणाले की आम्ही जसं महानगरपालिका पनवेलमध्ये आम्ही केवळ 4 जागा घेतल्यात, त्या तुलनेने म्हटलं आम्ही खोपोलीत तरी आम्हाला किती जागा दिल्या तुम्ही,
8च दिल्या. ते म्हणतात आम्ही तुम्हाला सन्मानाने आता उपनगराध्यक्ष देतोय, पण तोच सन्मान जर आमच्या खालापूरमध्ये राखला गेला तर याच्यामध्ये वावगं काय होणार आहे का, असा देखील आम्ही त्यांना प्रश्न विचारला. परंतु त्यांनी या ठिकाणी त्यांची भूमिका मांडली. आम्ही त्यांना काही या ठिकाणी काही चुकीचं ठरवतं असं नाही, त्यांनी त्यांची पक्ष म्हणून त्यांनी आमदार म्हणून भूमिका मांडली. परंतु त्यांनी कुठेतरी आपला विचार करणे, कारण की गेली 2 टर्म त्यांना आमदारकीच्या निवडणुकीत आपण त्यांचं काम इमाने इतबारे केलेलं आहे. कारण मी स्वतः दोन्ही टर्म मध्ये आमदारांसोबत पूर्ण वेळ होतो. आबा वगैरे बरीच मंडळी, म्हणजे 90% इथली मंडळी तेव्हा होती. आता नव्याने काही आली असतील, परंतु आपण इमानदारीत काम केलेलं आहे. प्रत्येक वेळी आपण काम करायचं आणि निवडणुका आल्या की आपण फरफडत जायचं, असं होता कामा नये. म्हणून आजची ही आपण या ठिकाणी बैठक लावलेली आहे की तुमची पण मतं आम्हाला जाणून घ्यायची, की तुमचं म्हणणं तरी काय या ठिकाणी. कारण जर आपल्याला जो सन्मानाने जागा देईल, याच्यापूर्वी देखील मी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की जो सन्मानाने जागा देईल आपण त्याचा विचार करावा. कारण भारतीय जनता पार्टी पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. जर आपण आता जर कात टाकली नाही तर पुन्हा परत आपल्याला चांगली वेळ येणार नाही. त्यामुळे आता ही वेळ आहे ती कात टाकण्याची वेळ आहे. आपण त्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे आणि सर्वांनी हा तालुक्याचा जो काही आपला हे ठरेल, फॉर्म्युला ठरेल, वरिष्ठ ठरवतील. सन्माननीय जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेब आहेत, आपले नेते प्रशांत दादा आहेत, महेश बालदी साहेब आहेत आणि त्यांच्या सोबतीने या ठिकाणी बेरे साहेब आहेत. हे सर्व मंडळी एक फॉर्म्युला ठरवून देतील. पण तो फॉर्म्युला ठरत असताना साहेब, भारतीय जनता पार्टी खालापूर पूर्व मंडळामध्ये आम्हाला जागा वाटपामध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजे. पण त्या तुम्ही कोणाकडूनही द्या. आपलं नॅचरल अलायन्स आहे शिवसेनेबरोबर, तर आम्ही पहिली प्रायोरिटी आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत की त्यांनी आम्हाला सन्मानाने जागा द्याव्यात. नाही दिल्यात तर आपण या ठिकाणी राज्यामध्ये 2 पक्षांबरोबर सत्तेत आहोत, तर आपल्याकडे देखील पर्याय खुले आहेत आणि ते पर्याय खुले आहेत. पण त्याचे दरवाजाची चावी तुमच्याकडे, तुम्ही आम्हाला चावी द्यावी, आम्ही दरवाजा उघडू आणि आम्ही ते पर्याय खुला करून घेऊ साहेब. त्याच्याकरता आम्हाला तुम्ही अनुमती द्यावी.